नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत. राहुल गांधींनी गेल्या काही दिवसांपासून निवडणूक आयोगाबद्दल रान पेटवलंय. 1.5 तासांचं प्रेझेंटेशन सादर करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह तर उपस्थित केलेच, पण आयोगाच्या विश्वासार्हतेबद्दल काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत, ज्याचं निवडणूक आयोगानेही उत्तर दिलं. इतकंच काय तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचं आव्हान दिलं होतं, पण राहुल गांधींनी त्यासाठी नकार दिला. त्यामुळे राहुल गांधी पोकळ आरोप करून पराभवाचं खापर निवडणूक आयोगावर फोडतायत की राहुल गांधींच्या आरोपात खरंच तथ्य आहे, अशा दोन चर्चा देशभरात सुरू आहेत. तर राहुल गांधी विनाकारण देशातल्या यंत्रणेविषयी, व्यवस्थेविषयी संभ्रम निर्माण करतायत, असा आरोप भाजपकडून केला जातोय. तर निवडणुकीतल्या घोटाळ्याबद्दल माहिती समोर आणल्यानं राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी कोर्टात केला होता. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर काय आरोप केलेत ते पाहूयात. निवडणूक आयोगाविरोधात ॲटम बॉम्ब असल्याचा राहुल गांधींचा दावा. गुरुवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप. मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा राहुल गांधींचा आरोप. फक्त 5 महिन्यात मतदार यादीत 1 कोटी मतदार वाढल्याचा दावा. मतदार याद्यांमध्ये 40 लाख संशयित नावं असल्याचा आरोप. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा. महाराष्ट्रात संध्याकाळी 5 वाजल्यानंतर मतदानाची टक्केवारी वाढल्याचा दावा. केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज दिलं नाही. निवडणूक आयोगाने फोटोसहित मतदार याद्या दिल्या नाहीत. अनेक मतदारांचा पत्ता एकच असल्याचे पुरावे राहुल गांधींकडून सादर करण्यात आले. निवडणूक आयोगाने 1 लाख मतांची चोरी केल्याचा राहुल गांधींचा आरोप आहे. मतांच्या हेराफेरीत आयोग आणि भाजपची मिलीभगत असल्याचा राहुल गांधींचा आरोप. मतदान याद्यांमधील हेराफेरी शोधण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागल्याचा दावाही राहुल गांधींनी केला. तर निवडणूक आयोगाने मत चोरीसाठी 5 मार्ग वापरल्याचा आरोपही राहुल गांधींनी केलाय, तेही पाहूयात. डुप्लिकेट मतदारांचा भरणा या माध्यमातून मतचोरी निवडणूक आयोगाने केली, असा राहुल गांधींचा आरोप आहे. खोटे पत्ते आणि तपशील असलेले मतदार. एकाच पत्त्यावर 50 ते 60 मतदार. चुकीचे फोटो आणि अस्पष्ट फोटोंचा वापर. फॉर्म 6 चा दुरुपयोग. असे मतचोरीचे 5 मार्ग राहुल गांधींनी सांगितले, ज्यावरून निवडणूक आयोगावर त्यांनी आरोप केला. एकीकडे राहुल गांधींनी मतचोरीवरून स्वतः आरोप केलेले असताना त्यांच्या पक्षातल्या मंत्र्यांनी मात्र हे आरोप निरर्थक असल्याचं म्हटलंय. त्यामुळे काँग्रेसमध्येच भूकंप आलाय, तर आंदोलनाला पक्षातूनच खीळ बसल्याचं बोललं जात आहे. ज्या मतदारसंघात मतचोरीचा राहुल गांधींनी आरोप केला होता, त्याच मतदारसंघातून येणाऱ्या काँग्रेसच्याच मंत्र्याने राहुल गांधींचा दावा खोडलाय. त्यानंतर कर्नाटकमधले मंत्री राजण्णा यांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. राजण्णा हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. राजण्णा सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री होते. काँग्रेसी मंत्र्यांकडून राहुल गांधींचा विरोध. राहुल गांधींच्या भूमिकेशी विसंगत भूमिका त्यांनी घेतली आणि त्याचं बक्षीस म्हणून त्यांना आपलं मंत्रिपद गमवावं लागलं आणि मतचोरीचा मुद्दा निरर्थक असल्याचं राजण्णा यांनी म्हटलं. सिद्धरामय्यांच्या सरकारमध्ये अनेकदा मतचोरी झाल्याचंही राजण्णा यांनी म्हटलं.
राजण्णांच्या वक्तव्यानं काँग्रेसमध्येच भूकंप आला आणि काँग्रेसमधला आंतरविरोध देखील चव्हाट्यावर आला. मंत्री राजण्णा यांची काँग्रेस सरकारमधून आता हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना आपलं मंत्रीपद गमवावं लागलंय. राहुल गांधींनी आणखी एका कृतीतून निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय. निवडणूक आयोगाच्या वोटर लिस्टमध्ये मृत घोषित केलेल्या बिहारच्या मतदारांसोबत राहुल गांधींनी चहा घेतलाय. मेलेल्या लोकांसोबत चहा पिण्याची संधी आयुष्यात पहिल्यांदा मिळाली, यासाठी निवडणूक आयोगाचे आभार असं राहुल गांधींनी ट्विट करत म्हटलंय. एक प्रकारे निवडणूक आयोगाला त्यांनी उपरोधिक टोला लगावलाय. राहुल गांधींनी अशा काही मतदारांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चाही केली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी निवडणूक आयोगावर जे सातत्यानं आरोप करतायत त्याचा समाचार घेतलायत महाराष्ट्रातले नेते संजय गायकवाड यांनी. गायकवाडांनी म्हटलंय, राहुल गांधी यांचा लोकसभेत विजय होतो तेव्हा मत चोरी नसते का, तर विरोधी पक्षाचे नेते नौटंकी करत असल्याचं प्रवीण दरेकरांनी म्हटलंय. जनतेमध्ये जाऊन ज्यावेळेला हे सांगायचे की 50 आमदार आले, 50 पैकी एकही यांचा निवडून येणार नाही. आम्ही 50चे 50 आमदार जनतेच्या दरबारात गेलो आणि 50 पेक्षा 1, 10, 11 शिल्लक 61 आमदार आम्ही जिंकून आलो. शेवटी जनतेच्या न्यायालयापेक्षा या भारतामध्ये दुसरं लोकप्रतिनिधीच्या दृष्टीने कोणतंही मोठं न्यायालय नाही आहे. त्याच्यामध्ये आम्ही खरे उतरलो आहेत. आमच्या शिंदे साहेबांनी 80 जागा लढल्या आणि 61 जागा जिंकल्या. जर आम्ही 100 लढलो असतो तर आम्ही 100 पार केली असती. हा आमचा जनतेने दिलेला आमचा हा विजय आहे. राहुल गांधींचं सर्व विरोधी पक्षाची नौटंकी सुरू आहे. कारण ज्या गोष्टीचा आक्षेप घेत आहेत निवडणूक आयोगाकडे, त्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं स्वयंस्पष्ट अशा प्रकारचं उत्तर राहुल गांधींना संबंधितांना दिलेलं आहे. त्याचबरोबर राहुल गांधींनी प्रेझेंटेशन दिल्यानंतर आपण आयोगाकडे या ॲफिडेव्हिटवर आपल्या मागण्या करा, प्रत्येक प्रश्नाचं नीट उत्तर देऊ, अशा प्रकारची भूमिका सुद्धा आयोगाने घेतलेली आहे. तर आंदोलन देशाचा आत्मा आहे, आंदोलन करणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही ते करणार असं जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय. तसंच निवडणूक आयोग चोर असल्याचा आरोपही त्यांनी केला. राहुल गांधी गेले 8 महिने अभ्यास करून सर्व सच्चाई डोळ्यासमोर आणतात. कमी अभ्यास नाही केलाय त्या माणसाने आणि हे सगळं अभ्यासातनं निघालेलं आहे. त्यामुळे चोर पकडा काय, एवढंच म्हणता येईल. तर मत चोरी करून काँग्रेसने आंबेडकरांना हरवलं असा आरोप भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी काँग्रेसवर केलाय. मत चोरी हा काँग्रेसचाच आजार असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. भाजपच्या अनुराग ठाकूर यांनी काय म्हटलंय पाहूयात. तो चोर चोर मुसेरे भाई मिलकर वोट की चोरी की दुकान चलाई, यानी कि कांग्रेस सीपीआई ने मिलकर संविधान निर्माता एक संत जैसे नेता डॉक्टर भीमराव अंबेडकर जी को चुनाव हरवाया और चुनावी भ्रष्टाचार की नींव कांग्रेस ने पहले चुनाव से 1952 में ही रख दी थी. डॉक्टर बाबा साहब अंबेडकर को हराने का काम किया.